गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो टॉपिक नंबर 5 आहे अर्थिंग सिस्टीम या टॉपिकमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे. सो लास्ट लेक्चरला आपण आपल्या टॉपिकमधला पॉईंट नंबर 7 जो आहे मेजरमेंट ऑफ अर्थ रेझिस्टन्स फॉर व्हेरियस इन्स्टॉलेशन्स हा पॉईंट आपण सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण अर्थ रेझिस्टन्स मेजर करायच्या पहिल्या दोन ज्या मेथड्स आहेत म्हणजे विथ द हेल्प ऑफ अर्थ रेजिस्टर अँड बाय फॉल ऑफ पोटेन्शियल किंवा व्होल्टेज ड्रॉप मेथड ह्या दोन मेथड आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेले आहेत. त्यातली जी थर्ड मेथड आहे ती आज आपण स्टडी करणार आहे. ओके, सो थर्ड मेथड असेल अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंटची वॉटर टॅप मेथड. ओके, सो यामध्ये फर्स्ट पॉईंट बिलो फिगर शोज द अरेंजमेंट ऑफ वॉटर टॅप मेथड. त्या डायग्राममध्ये वॉटर टॅप मेथडच्या मदतीने आपण अर्थ रेजिस्टन्स जो आहे तो मेजर करणार आहे. सो याची कनेक्शन किंवा ह्याचं असेंब्ली कशी असेल तर यामध्ये तुम्हाला एक अर्थ रेजिस्टर यूज करायला लागणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही अर्थ रेजिस्टर बघू शकताय. सो ह्या अर्थ रेजिस्टरवरती एक स्केल दिली जाणार आहे. त्या स्केलवरती तुम्ही त्या अर्थ रेजिस्टरचं रिडिंग किती आहे ते मेजर करणार आहे. नेक्स्ट ते अर्थ रेजिस्टरचं रिडिंग मेजर करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं तर त्या अर्थ रेजिस्टरचा जो हँडल आहे तो हँडल एका ठराविक स्पीडने फिरवायला लागतो. ते स्पीड असतं 100 to 120 RPM म्हणजे एका मिनटामध्ये 100 ते 120 रिव्हॉल्युशन त्याचे झाले पाहिजेत. सो मिनटामध्ये जर 120 रिव्हॉल्युशन करायचे असतील तर तुम्हाला एका सेकंदाला त्या हँडलचे कमीत कमी 2 रिव्हॉल्युशन्स तर करायला लागणार आहेत. सो हँडल रोटेट केला की तुम्हाला ह्या स्केलवरती जे रिडिंग असणार आहे ते रिडिंग बघायला मिळणार आहे. ओके, सो या अर्थ रेजिस्टरमध्ये 2 कॉइल्स असतात. मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. फर्स्ट एक कॉईल असते ती असते करंट कॉईल, त्याला आपण C1 C2 असं म्हणतो. आणि दुसरी असते ती प्रेशर कॉईल, त्याला आपण P1 P2 असं म्हणतो. सो प्रेशर कॉईल म्हणजेच आपली व्होल्टेज कॉईल असणार आहे. सो करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईल अशा 2 कॉइल्स त्या अर्थ रेजिस्टरमध्ये असतात. आता ह्या मेथडमध्ये अर्थ रेजिस्टरमध्ये जे करंट कॉईल आणि पोटेन्शियल कॉईल असणार प्रेशर कॉईल असणार आहेत ह्याचे दोन्ही टर्मिनल्स एकमेकांना शॉर्ट केले जाणार आहेत. सो याच्यामध्ये C1 P1 एकमेकांना कनेक्ट केले जातील आणि C2 P2 एकमेकांना कनेक्ट केले जाणार आहेत. ओके, नंतर C1 P1 कनेक्ट केल्यानंतर जे टर्मिनल आपल्याला मिळेल ते टर्मिनल आपण कशाला कनेक्ट करणार आहे तर आपल्या अर्थिंग सिस्टीमला कनेक्ट करणार आहे. सो घरामध्ये आपण जिथं अर्थिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपण हे C1 P1 टर्मिनल कनेक्ट करणार आहे आणि त्याच्याच जवळ आपण रॉड नंबर 1 जो असणार आहे तो रोवणार आहे, इन्सर्ट करणार आहे जमिनीमध्ये. ओके, तर रॉड नंबर 1ला पण आपण C1 P1 ह्याच टर्मिनलकडून कनेक्शन देणार आहे. देन नेक्स्ट आपलं अर्थ रेजिस्टरचं C2 P2 जे टर्मिनल आहे ते C2 P2 टर्मिनल जे असणार आहे ते आपण आपल्या वॉटर टॅपला म्हणजे आपल्या घरामध्ये जी पाण्याची चावी असणार आहे तर ते आपण कनेक्ट करणार आहे, वॉटर टॅपला कनेक्ट करणार आहे. सो कनेक्ट करताना एक प्रिकॉशन घ्यायचे आहे ते म्हणजे रॉड नंबर 1 आणि वॉटर टॅप ह्या दोघांमध्ये तुम्हाला 20 मीटर एवढं डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. सो रॉड नंबर 1 आणि तुमच्या घरामध्ये वॉटर टॅप जे असणार याच्यामध्ये कमीत कमी 20 मीटरचं अंतर तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, सो असे कनेक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. ओके, सो या मेथडमध्ये नेक्स्ट पॉईंट असेल फर्स्ट पॉईंट प्रोसिजर आपण बघूया डायरेक्ट. मेक द कनेक्शन्स ॲज पर सर्किट डायग्राम. सो सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्शन्स करायचे आहेत. अर्थ रेजिस्टरमध्ये C1 P1 जे टर्मिनल्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट करून ते 2 टर्मिनल आपण अर्थ पीडला म्हणजे आपल्या अर्थिंग सिस्टीमला कनेक्ट करणार आहेत. त्याच्या सराउंडिंगमध्ये आपण एक रॉड नंबर 1 जो आहे तो इन्सर्ट करणार आहे. नेक्स्ट अर्थ रेजिस्टरचे C2 P2 टर्मिनल्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत आणि ते 2 टर्मिनल म्हणून आपण आपल्या वॉटर टॅपला म्हणजे चावीला कनेक्ट करणार आहेत. सो कनेक्शन करत असताना वॉटर टॅप आणि रॉड नंबर 1 ह्याच्यामध्ये कमीत कमी 20 मीटर एवढं डिस्टन्स जे असणार आहे ते मेंटेन करायचं आहे. 20 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 67 फीट एवढं ते डिस्टन्स असेल. द नेक्स्ट सेकंड पॉईंट द कॉमन लिंक ऑफ C1 P1 इज कनेक्टेड टू द अर्थ पीट अँड कॉमन लिंक C2 P2 इज कनेक्टेड टू वॉटर टॅप. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे C1 P1 जे असणार आहेत ते आपल्या अर्थिंगला कनेक्ट करायचे आहेत आणि C2 P2 आपल्या वॉटर टॅपला कनेक्ट करायचे आहेत. नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन द वॉटर टॅप अँड अर्थ पीट शुड बी नियर टू 20 मीटर्स. सो आपली अर्थिंग सिस्टीम आणि जी आपली पाण्याची चावी आहे याच्यामध्ये कमीत कमी 20 मीटर एवढं डिस्टन्स असलं पाहिजे किंवा 20 मीटरच्या जवळपास डिस्टन्स असलं पाहिजे. ओके, द नेक्स्ट पॉईंट देन बाय रोटेटिंग द हँडल ऑफ अर्थ रेजिस्टर द अर्थ रेजिस्टन्स ऑफ द पीट इज मेजर्ड. ओके, सो त्यावेळेला काय करायचं तुम्हाला हे सगळे कनेक्शन्स करून झाल्यानंतर हँडल जो असणार आहे तो 100 ते 120 रिव्हॉल्युशन एका मिनटाला होतील एवढ्या स्पीडनी फिरवायचं आहे आणि हँडल फिरवत असताना त्याच वेळेला ह्या स्केलवरती किती रिडिंग येते ते रिडिंग नोट डाऊन करून घ्यायचं आहे. सो ते रिडिंग जे येणार आहे ते रिडिंग म्हणजे आपला ह्या अर्थिंगचा किंवा आपण जे अर्थिंग केलेलं आहे त्याचा रेजिस्टन्स असणार आहे. सो अर्थिंगचा रेजिस्टन्स जर दिलेल्या लिमिटमध्ये असेल तर अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित असणार आहे किंवा व्यवस्थित ऑपरेट होत असणार आहे. तुम्ही अर्थ रेजिस्टन्स मेजर केला आणि त्याची व्हॅल्यू जर आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या अर्थिंगचा रेजिस्टन्स थोडा कमी करायला लागणार आहे.
सो अर्थिंगचा रेजिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्ही त्या अर्थिंगच्या सराउंडिंगमध्ये सॉल्ट वॉटर म्हणजे मिठाचं पाणी टाकू शकता, किंवा त्या अर्थिंगच्या सराउंडिंगची सॉईल आहे त्याची केमिकल ट्रीटमेंट करू शकता. केमिकल ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाईपचे जे केमिकल्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, तर असणार आपली थर्ड मेथड फॉर मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स बाय वॉटर टॅप मेथड. सो वॉटर टॅपच्या मेथडनी आपण अशा प्रकारे अर्थिंगचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स मेजर करू शकतो. त्या ठिकाणी आपल्या तिन्ही मेथड्स कंप्लीट होत आहेत अर्थ रेजिस्टन्स मेजर करायच्या. त्यामध्ये फर्स्ट आपण बघितलेली विथ द हेल्प ऑफ अर्थ सिस्टर, सेकंड आपण बघितलेली बाय पोटेन्शियल ड्रॉप ऑर फॉल ऑफ पोटेन्शियल मेथड, अँड थर्ड होती वॉटर टॅप मेथड. त्यानंतर आपण आपल्या चॅप्टरमधला जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे पॉईंट नंबर 8 तो आपण स्टडी करणार आहे. सो पॉईंट नंबर 8 जो आहे तो आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ इम्प्रॉपर अर्थिंग सिस्टीम. ओके, म्हणजे जर आपण अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित केली नाही, अर्थिंग सिस्टीम जर आपण व्यवस्थित कनेक्ट केली नसेल किंवा केली नाही तर त्याचा इफेक्ट आपल्या ह्याच्यावरती काय होऊ शकतो, आपल्या सिस्टीमवरती काय होऊ शकतो ते इफेक्ट आपल्याला बघायचे आहेत. किंवा अर्थिंग सिस्टीम जर तुमची खराब झाली असेल, तुम्ही जर त्याचा जर व्यवस्थित मेंटेनन्स केला नसेल तर त्या खराब अर्थिंगचा आपल्या सप्लायवरती सिस्टीमवरती काय इफेक्ट होऊ शकतो. त्यामध्ये फर्स्ट ॲडवर्स इफेक्ट असेल तो म्हणजे देअर विल बी डेंजर ऑफ इलेक्ट्रिक शॉक टू द ह्युमन लाईफ. ओके, म्हणजे तुम्ही अर्थिंग केलेलं आहे पण त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स केलं नाही, किंवा अर्थिंग करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये खूप मिस्टेक्स केलेले आहेत, ते प्रॉपर तुम्ही अर्थिंग केलं नसेल तर काय होऊ शकणार आहे, अर्थिंग जर प्रॉपर झालं नसेल तर फॉल्ट आल्यानंतर फॉल्ट करंट जो आहे तो ग्राउंडकडे जास्त मॅग्निट्यूडनी फ्लो होणार नाही. ओके, आणि फॉल्ट करंट जर अर्थकडे जास्त मॅग्निट्यूडनी फ्लो झाला नाही तर काय होणार आहे, MCB किंवा फ्यूज ट्रिप व्हायला वेळ लागणार आहे. सो MCB ट्रिप व्हायला वेळ लागला म्हणजेच काय, तर तेवढ्या वेळामध्ये जर एखाद्या पर्सनचा त्या इक्विपमेंटला हात लागला तर त्या इक्विपमेंटला शॉक लागण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. ओके, सो शॉक लागू नये त्यासाठी आपण काय करतो आहे, तर अर्थिंग तुमची सिस्टीम व्यवस्थित असली पाहिजे. कारण अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित असेल तर फॉल्ट आल्यानंतर फॉल्ट करंट जो आहे तो अर्थकडे जास्त मॅग्निट्यूडनी फ्लो होणार, आणि फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जास्त झाली की ऑटोमॅटिकली तुमचा MCB असेल तो ट्रिप होईल किंवा फ्यूज जी असणार आहे ती ब्लो होणार आहे. सो अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल तर शॉक लागण्याचे चान्सेस वाढतात. सेकंड, डेंजर ऑफ लाईटनिंग स्ट्रोक विल बी सिव्हिअर. म्हणजे तुमच्या घरावरती जर वीज पडली आणि तुमची अर्थिंग सिस्टीम जर व्यवस्थित नसेल तर ती जी वीज असणार आहे त्या वीजमध्ये असलेले हाय व्होल्टेज असणार आहे किंवा करंट असणार आहे ते जमिनीकडे डायव्हर्ट होणार नाहीत. त्यामुळे काय होणार आहे, तो जे हाय व्होल्टेज असणार आहे ते तुमच्या सप्लाय सिस्टीममध्ये येऊन तुमची सप्लाय सिस्टीम डॅमेज होऊ शकते. ओके, त्यामुळं अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित असेल तर वीज पडल्यानंतर जे हाय व्होल्टेज हाय करंटची व्हॅल्यू असणार आहे ती डायरेक्ट आपली अर्थकडे डायव्हर्ट केली जाणार आहे. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ अर्थ वायर देअर विल बी माल फंक्शनिंग ऑफ रिलेज ऑर अदर स्विच गिअर्स. ओके, म्हणजे अर्थिंग सिस्टीम जर नसेल तर घरामध्ये कनेक्ट केलेले जे रिलेज आहेत किंवा स्विच गिअर इक्विपमेंट्स आहेत MCB सारखे ELCB सारखे, तर ते जे इक्विपमेंट्स आहेत ते व्यवस्थित ऑपरेट होऊ शकत नाहीत. कारण ते व्यवस्थित ऑपरेट होण्यासाठी आपल्याला प्रॉपर अर्थिंगची गरज असते. माल फंक्शनिंग म्हणजे काय, तर चुकीचं ऑपरेशन, व्यवस्थित ते ऑपरेट होणार नाही आहेत, कधीही ते ऑपरेट होतील म्हणजे माल फंक्शनिंग होणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट नंबर 4 असेल पुअर सर्व्हिस रिलायबिलिटी. म्हणजे तुमची जी सर्व्हिस असणार आहे, सर्व्हिस म्हणजे काय, तर तुम्हाला मिळणारा जो सप्लाय असणार आहे तो इरेग्युलर होऊ शकतो. म्हणजे तो फॉल्ट आल्यानंतर तुमची सिस्टीम जी असणार आहे ती सिस्टीम व्यवस्थित ऑपरेट होणार नाही आणि त्याची इक्विपमेंट असणार ते इक्विपमेंट डॅमेज होणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही घरामध्ये जे सप्लाय सिस्टीम इन्स्टॉल केली आहे ती रिलायबल राहणार नाही. म्हणजे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही, म्हणजे ती कधी ऑपरेट होईल कधी नाही होईल याचं तुम्ही सांगू शकणार नाही. ओके, सो अर्थिंग नसेल तर तुमची जी सप्लाय सिस्टीम असणार आहे ती इरिलायबल होणार आहे. ओके, रिलायबल नसणार आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 5 असेल इम्प्रॉपर अर्थिंग कॉजेस बर्न्स फ्रॉम अर्किंग. ओके, जर अर्थिंग जर व्यवस्थित झालं नसेल तर काय होतं, तर दोन कंडक्टिंग पार्टमध्ये आर्क तयार होतो आणि त्या आर्कमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. तो जर असे जर आर्क तयार व्हायला लागले तर त्यामुळे काय होतं, त्या कंडक्टिंग पार्ट जे असतात ते कंडक्टिंग पार्ट्स बर्न होऊ शकतात. ओके, सो आर्क म्हणजे काय, तर दोन कंडक्टिंग पार्ट्समध्ये तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल हा एक कंडक्टर आहे आणि हा एक कंडक्टर आहे. हे दोन कंडक्टर एकमेकांच्या जवळ आले तर काय होतं, ह्या दोघांच्यामध्ये आर्क तयार होतो आणि ह्या आर्कमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे, तर फॉल्ट क्रिएट होणार आहे. सो त्या आर्कमुळं काय होतं, तर त्या ठिकाणी हा जो कंडक्टर असणार आहे खालचा किंवा वरचा कंडक्टर, ह्या दोन्ही कंडक्टरचं जे
इन्सुलेशन असेल किंवा त्याच्या सराउंडिंगमध्ये दुसरे कुठले पार्ट्स असतील तर ते पार्ट्स बर्न होतात, कारण ह्या आर्कचं टेम्परेचर जे असतं ते खूप जास्त असतं. ओके, सो अर्थिंग जर व्यवस्थित केलं नसेल तर त्या ठिकाणी आर्क प्रोड्यूस होऊन त्या कंडक्टिंग पार्टच्या सराउंडिंगचे इक्विपमेंट्स बर्न होऊ शकतात हाय टेम्परेचरमुळं. द नेक्स्ट पॉईंट नंबर 6 असेल, टूल्स प्लग्ड इन टू इम्प्रॉपर अर्थिंग सर्किट मे बिकम्स लाईव्ह. म्हणजे अर्थिंग सिस्टीम तुमची व्यवस्थित नसेल आणि तुम्ही घरामध्ये जर 3 पिनवाले इक्विपमेंट्स कनेक्ट केले तर काय होऊ शकतं, तर ते 3 पिन इक्विपमेंट जे असणार आहेत त्यामधले, म्हणजे 3 पिन इक्विपमेंट जनरली कसे असतात, त्यांची बॉडी जी असणार आहे ती मेटलची असणार आहे किंवा फ्रेम जी असणार आहे ती मेटलची असते, त्यांना ते इक्विपमेंट आपण 3 पिननी कनेक्ट करतो. तर तुमचं जर अर्थिंग व्यवस्थित नसेल तर तुम्ही इक्विपमेंट जर त्या प्लगमध्ये किंवा सॉकेटमध्ये कनेक्ट केलं, इक्विपमेंट जर सॉकेटमध्ये कनेक्ट केलं तर त्या इक्विपमेंटच्या बॉडीमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. ओके, म्हणजे ते जे इक्विपमेंट असणार आहे ते इक्विपमेंट लाईव्ह होणार आहे, म्हणजे त्या इक्विपमेंटच्या बॉडीमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे. आता इक्विपमेंटच्या बॉडीमधून किंवा फ्रेममधून करंट फ्लो व्हायला सुरू झाला तर त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते जास्त असणार आहेत. ओके, असे टोटल 6 इफेक्ट्स आहेत जे अर्थिंग व्यवस्थित न केल्यामुळं येऊ शकतात. ओके, त्यामध्ये फर्स्ट होता शॉक लागण्याचे चान्सेस वाढणार आहेत. सेकंड, जर लाईटनिंग स्ट्रोक झाला, वीज जर पडली तर त्या विजेमुळे आपल्या घरातले बरेचसेच इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतात. नेक्स्ट, अर्थिंग जर व्यवस्थित केलं नसेल तर आपण घरामध्ये कनेक्ट केलेले जे रिलेज आहेत, स्विच गिअर्स आहेत ते व्यवस्थित ऑपरेट करणार नाहीत. थर्ड, आपली जी सप्लाय सिस्टम असणार आहे ती इरिलायबल होणार आहे, म्हणजे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकणार नाही, कारण ती सिस्टीम फॉल्ट नसताना पण कधीही ऑपरेट होऊ शकते किंवा फॉल्ट आल्यानंतर ती ऑपरेट होणार नाही, अशी कंडिशन्स त्याच्यामध्ये येऊ शकते, म्हणजे ती इरिलायबल होणार आहे. नेक्स्ट, इम्प्रॉपर अर्थिंग जर असेल तर त्याच्या ठिकाणी आर्क तयार होऊन त्या आर्किंगच्या सराउंडिंगचे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत ते बर्न होऊ शकतात. का, तर आर्किंगमध्ये जास्त टेम्परेचर असतं त्यामुळे. ओके, अँड लास्ट वन, जर इम्प्रॉपर अर्थिंग सिस्टीममध्ये आपण जर इक्विपमेंट्स कनेक्ट केले तर त्या इक्विपमेंटच्या बॉडीमधून किंवा फ्रेममधून करंट फ्लो होऊ शकतो आणि त्यामुळं त्या इक्विपमेंटच्या सराउंडिंगमध्ये काम करणाऱ्या पर्सनला शॉक पण लागण्याचे चान्सेस वाढणार आहेत. ओके, असे 6 ॲडवर्स इफेक्ट आहेत. हे कधी इफेक्ट कधी येऊ शकतात, ज्यावेळेला आपण अर्थिंग सिस्टीम व्यवस्थित मेंटेन करणार नाही किंवा अर्थिंग इन्स्टॉल करत असताना आपण त्याच्यामध्ये मिस्टेक्स करणार आहे. त्यावेळेला अर्थिंग सिस्टीम इम्प्रॉपर असेल त्यावेळेला ह्या टाईपचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत. तो असेल आपला पॉईंट नंबर 8. त्या चॅप्टरमधला जो लास्ट पॉईंट आहे तो आपण स्टडी करणार आहे. पॉईंट नंबर 9 असेल कनेक्शन डायग्राम ऑफ अर्थ टेस्टर. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला डायग्राम विचारली जाऊ शकते, ड्रॉ द कनेक्शन डायग्राम ऑफ अर्थ टेस्टर. त्यावेळेला ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता, कारण आता आपण मागच्या पॉईंटमध्ये, म्हणजे या पॉईंटमध्ये आपण इथं अर्थ टेस्टर बघितलेलं आहे, पण ही अर्थ टेस्टर जे आपण एकदम सिम्पल डायग्राम बघितलेली आहे, ब्लॉक डायग्राम टाईपमध्ये डायग्राम बघितलेली आहे. पण एक्झाममध्ये तुम्हाला अर्थ टेस्टरची कनेक्शन डायग्राम ड्रॉ करण्यासाठी विचारली जाऊ शकते. त्यावेळेला तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करायची आहे, कारण फक्त डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला 4 किंवा 6 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. ओके, सो याच्यामध्ये हा जो असणार आहे, मी फक्त मेन पार्ट जे आहेत ते पार्ट एक्सप्लेन करतो आहे. हा वरती जो दाखवलेला आहे हा असणार आहे त्या अर्थ टेस्टरचा हँडल, जो तुम्ही 100 ते 120 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट एवढ्या स्पीडनी फिरवणार आहे. नेक्स्ट, हे असणारे 4 टर्मिनल्स जे आपण अर्थ टेस्टरमध्ये बघितलेले आहे, C1, P1, C2 अँड P2. ओके, आणि हे असणार आहेत आपले इलेक्ट्रोड्स जे आपण जमिनीमध्ये लावत होतो, 3 इलेक्ट्रोड्स. सो C1, P1 एकमेकांना कनेक्ट करून रॉड नंबर 1ला कनेक्ट केले जातात. नंतर C2 जो असतो तो रॉड नंबर 2ला कनेक्ट केला जातो आणि P2 जो असणार आहे तो रॉड नंबर 3ला कनेक्ट केला जाणार आहे. ओके, नेक्स्ट, ह्याच्या आतमध्ये आपला जो अर्थ टेस्टर असणार आहे तो अर्थ टेस्टर म्हणजेच एक DC जनरेटर आहे, हँड ड्रिवन DC जनरेटर आहे. हा त्याचा हँडल आहे, तो हँडल फिरवला की तो DC जनरेटर DC सप्लाय जनरेट करणार आहे. ओके, जो सप्लाय जनरेट झाला त्याच्या पुढं 2 रेक्टिफायरचे युनिट्स कनेक्ट केलेले आहेत. हे जे रेक्टिफायरचे युनिट्स आहेत हे रेक्टिफायरचे युनिट्स आपल्या टर्मिनल्सना सप्लाय प्रोव्हाइड करणार आहेत. आणि याच्याच खाली इथे एक आपली कॉईल असणार आहे, म्हणजे करंट कॉईल आणि पोटेन्शियल कॉईल असणार आहे. सो अशा प्रकारचे जे कनेक्शन असणार आहे ते किंवा कनेक्शन डायग्राम असणार आहे, ती कनेक्शन डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करण्यासाठी विचारली जाऊ शकते 4 ते 6 मार्क्ससाठी. सो ही डायग्राम जी असणार आहे ती व्यवस्थित स्टडी करायची. आपल्याला फक्त ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन कसं आहे ते फक्त बघायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती काही थेरी क्वेश्चन्स विचारत नाही आहेत. ओके, त्यामुळं कनेक्शन फक्त कसे आहेत ते लक्षात ठेवायचेच आहे. ओके, सो तर आपला हा जो पॉईंट चॅप्टर असणार आहे टॉपिक नंबर 5 अर्थिंग सिस्टीम, हा चॅप्टर संपतो आहे. मी याची जी PPT असणार आहे तुमच्या ग्रुपवरती शेअर करतो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट जी असणार आहे ती असाइनमेंट कंप्लीट करायची आहे.
सो असाइनमेंटचे क्वेश्चन जे आहेत ते पण मी तुम्हाला पी पी टीच्या शेवटच्या स्लाईडवरती दिलेले आहेत. सो ते क्वेश्चन्स सगळे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे. त्याच्यामध्ये एक पॉईंट मी दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो सेमच आहे. ओके, सो असा विचारला जाईल किंवा असा विचारला जाईल. सो दोघांचं आन्सर जे असणार आहे ते सेमच असणार आहे. सो त्याला मी ऑर करून दिलेला आहे. सो तो पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ते आपल्याला पी पी टीमध्ये आहेत. पी पी टीमध्ये सगळे पॉईंट्स कवर केले. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पी पी टीमध्येच मिळतील. असाइनमेंट कंप्लीट करून ठेवायचे. ओके, थँक्यू.